ब्लॉग असणार आहे गणेश चतुर्थीचा. आणि आता आपली पुढची भेट होईल डायरेक्ट माझ्या गावाला. आता आम्ही प्रवेश केलाय आमच्या गावात. त्याचं नाव आहे पाचगावाडी. आणि थोडा चिखल दिसतोय कारण नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे थोडा चिखल आहे. हे आहे आमचं होम स्वीट होम. मी आली आहे माझ्या गावाला. आणि इकडे डोंगर बिंगर बघून ना खूप मस्त वाटतंय. हा, आम्ही गावी पोहोचलोय आणि आम्ही वाट बघतोय आतुरतेने गणेशाच्या आगमनाची. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या गावची गणपतीचं डेकोरेशन कसं होतं. सो लेट्स गो गाईज. सर्वप्रथम आम्ही आमचा मेन डोर सजवला. माझा काका, दीर, दादा आणि मी आणि माझे पप्पा आम्ही चौघांनी मिळून डेकोरेशन केलं आणि डेकोरेशन करायला आम्हाला खूप मजा आली. त्यानंतर आम्ही बाहेर सुद्धा लाइटिंग केली. आणि मम्मीनी पण थोडी हेल्प केली. येस, सो इथे सगळ्यांचे आपण आपले आपले गणपती आणणार आहे. त्याची पूजा होणार आणि आपल्या नंतर घरी न्यायचं आहे. सो लेट्स गो. हां, बघू शकता गणपती आलाय आणि आज गणपती पण आलेला आहे. आता 9 गणपती येईल. अशाच रीतीने आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आणि आता ते सर्वजणी मिळून मोदक बनवत आहेत. त्याच्यामध्ये आहेत ना सगळ्या आत्या, आज्या आणि माझी मम्मी. आता होणार आहे पहिली आरती. आणि बघा किती पाऊस सुरू झालाय. गणपती बाप्पा आला आणि खूप जास्त पाऊस.
आज वाव, मला खूप जास्त आवडते. आणि आहेत बरेचसे पापड. आणि ह्याच्यामध्ये काय आहे? हो, डाळ आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये राईस आहे मला वाटतं. सिलाई खूप वस्तू. आता मी तुम्हाला माझ्या घराच्या समोरचं जे घर आहे त्याच्यामध्ये ते लोक दरवर्षी वेगवेगळं डेकोरेशन करतात, तर तुम्हाला मी ते दाखवणार आहे. आज आहे गणपतीचा पहिला दिवस आणि गणपतीला नैवेद्य दाखवण्याच्या आधी आमच्याकडे एक प्रथा आहे, ते तुम्हाला आता मी दाखवते. तांदळाच्या पिठाचे दिवे बनवून त्याला त्यात वाटून दिवे पेटवले जातात. त्यानंतर पडली आमच्या जेवणाची पंगत. माझं जेवण बिवण झालेलं आहे आणि आता मी अशी इथे वरती बसते, नजारा एन्जॉय करत. आणि गाईज इकडे खूप जास्त धबधबे आहेत, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. सो ॲक्च्युली तिकडे दोरावीला खूप धुकं आहे, तिकडे 1 2 3 आहे. तिकडे पण बरेचसे धबधबे आहेत, एक खूप जास्त विजिबल आहे आणि इकडे पण एक धबधबा आहे. सो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आता पहिला धबधबा हा आहे. मला असं वाटतं की आपण ह्या धबधब्याला आषाढी एकादशीला सुद्धा बघितलेलं. आणि हो, त्याच्या बाजूला सुद्धा काही धबधबेच आहेत मला असं वाटतंय. कुठे गेले? हां, त्याच्या बाजूला पण काही धबधबे आहेत, पण छोटे आहेत, तेवढे मोठ्या प्रमाणात नाही. अरे हां, धुकं झालं तिकडे खूपच. मगाशी दिसत होते धबधबे. बघा 1 आणि ते 2 3 आणि अजून काही असतील जे विजिबल नाही आहेत. काही धबधबे एवढं लांबून दिसत नाही आहेत, हे पण आहेत काही धबधबे. काही धबधबे त्या साईडला पण असू शकतात म्हणून ते नीट दिसत नाही आहेत. तर जेवण खूप जास्त मस्त होतं, तर मी प्रयत्न केला काही धबधबे दाखवण्याचा, पण सगळेच धबधबे नाही दाखवू शकली कारण खूप लांबून सगळे धबधबे रेकॉर्ड नाही होतात आणि धुरामुळे नीट दिसतसुद्धा नाही आहे. आता झाली आहे संध्याकाळ आणि आता होणारी संध्याकाळची आरती ते तुम्हाला मी ते दाखवते. आता माझं रात्रीचं जेवण झालेलं आहे, ज्याच्यामध्ये मी खाल्ले भात, डाळ, 2 प्रकारच्या भाज्या आणि पापड आणि 2 मोदक. तर आता मी खूप थकली आहे कारण मी दिवसभर खूप जास्त फिरली आणि मी थोडी एक्सायटेड पण आहे. माहिती का दाखवायचं आहे ते भजन आणि सगळ्या गोष्टी म्हणून मी खूप जास्त खुश आहे.
भजनानंतर बायका आणि मुली काही पारंपरिक खेळ खेळल्या. The next morning. आज आहे दुसरा दिवस म्हणजे सेकंड डे आणि आज आपला गणपती बाप्पा आहे तो जाणार आहे पण तुझ्या घरी. सो संध्याकाळी बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि आता तरी मी सकाळी उठली मग अंघोळ केलं, मी नाश्ता केला आणि मी थोड्या वेळानंतर परत जाणार आहे नदीवर थोडा पोहायला, एन्जॉय करायला, असं थोडी मजा करायला मी जाणार आहे. तर असं तरी आता तिची सुरुवात खूप मस्त झाली आहे पण थोडी सॅड पण आहे कारण आपला गणपती बाप्पा आहे तो जाणार आहे त्याच्या घरी परत, त्यामुळे मी थोडीशी सॅड आहे. हा बघा आपला क्यूट गणपती बाप्पा. आता वाजल्या दुपारचे 12:15 आणि आमचं पूर्ण जेवण रेडी आहे. तर तुम्हाला आता मी दाखवते की जेवणात काय काय आहे. काय काय आहे ते. सो गाईज ही आहे वालाची भाजी आणि याला गावाला म्हणतात बिरड्याची भाजी. ओके सो हा आहे भात. हे पहिलं केलं आपण. त्याच्यामध्ये आहे डाळ. हे आहे खीर. बघा अजून काय काय आहे. सो गाईज हे आहे पापड आणि त्यानंतर काय आहे. वाव इथे पुरी आहे. इथे काय आहे. इकडे पण पुरी आहे. सो गाईज हे आहे आपल्या आजचं दुपारचं जेवण. सो मी खूप एक्सायटेड आहे कारण मला खीर खायची आहे आणि मला खीर खूप जास्त आवडते आणि खीर आणि पुरी तर वाव.
सो गाईज आता माझे पप्पा आहेत ना ते आरतीची तयारी करतात, तुम्हाला मी दाखवते. सो गाईज आरती झाल्यावर आरती झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवणार आणि त्यानंतर सगळ्यांना जेवणार. झालेली आहे आणि इकडे हे बघा इथे काय चाललं मग तुम्हाला दाखवते. आहे दृष्टी, जिला तुम्ही ओळखता इकडे तर बघ. दृष्टी इथे हाय. आणि ही आहे आमची अजून एक बहीण ओवी. आणि ह्या दोघींनी ना एक मस्त हॉटेल खोललंय. त्यांना विचारले तुमच्या हॉटेलमध्ये काय काय आहे. काय आहे तुमच्या हॉटेलमध्ये? आमच्या हॉटेलमध्ये पिझ्झा आहे आणि स्ट्रॉबेरी ज्यूस आहे आणि फ्रेंच फ्राईज आहे आणि चीज पिझ्झा आहे आणि बर्गर आहे. आणि बर्गर आहे. अच्छा, तर मला एक बर्गर द्या. ठीक आहे. अरे वा वा रे, मस्त आहे तुमचं हॉटेल. तुमच्या हॉटेलचं नाव काय आहे? ओवी दृष्टी हॉटेल. अजून काहीतरी पाहिजे, मला भूक लागली आहे. वाव, स्ट्रॉबेरी ज्यूस आहे. मला एक स्ट्रॉबेरी ज्यूस द्या ना प्लीज. स्ट्रॉबेरी ज्यूस. वाव, बघायला खूप मोठे मोठे. अरे हा, खूप मस्त वाटतंय बघायला. मस्त आहे तुमचा स्ट्रॉबेरी ज्यूस. किती झाले? 800. 800 एवढे? मग 5000. अरे जास्त झाले, जाऊ दे. 800 ते घ्या. ठीक आहे, पैसे घ्या. अरे घ्या 800 रुपये. नकलीचे पैसे, नकलीचं जेवण. सो आता गणपतीला विसर्जनासाठी नेणार आहेत. तर जिकडे रांगोळी काढली आहे तिकडे आता गणपती बाप्पाला ठेवणार आहे. आता आपला गणपती जाणार आहे आणि मी खूप असं सॅड आहे कारण 1.5 दिवसाचा असतो आपला, 1.5 दिवसाचा आपला गणपती असतो. आणि मी थोडी सॅड आहे कारण आता शेवटची आरती पण झाली या गणपतीची आणि थोड्या वेळाने आपण जाणार आहे नदीवर गणपतीचं विसर्जन करायला. कोणी काय आता आम्ही करणार आहे गणपतीचं विसर्जन. आणि आता ही बघा, ही आहे नदी. आणि आता आम्ही जातोय नदीच्या दिशेने जिकडे दरवेळी आमच्या गणपतीचं विसर्जन होतं. तर आता तरी आम्ही पुढे पुढे चाललोय आणि आम्ही गणपतीची रेकॉर्डिंग करतोय. आणि बाकी सगळे गणपतीच पण मागे मागे येत आहेत. तर आम्ही आता जातोय पुढे पुढे आणि आता नंतर आम्ही यावेळी सगळं गणपतीची सगळी विसर्जन सगळं मी तुम्हाला दाखवते. खूप असं सॅड आहे कारण आता आज आपला गणपती जाणार आहे आणि मला आलं की आज एक दिवस थांबला असतं काय झालं असतं. सातचं नाही आता नदीच्या इकडे आणि आता गणपतीच्या इथे होणार विसर्जन आणि गणपती इकडे मागून येतोय. तर आता तरी आम्ही जातोय गणपती आता चांगल्या साईडनी. आणि कसं हे बघा नजारा. तर नशिबाने पाऊस नाही आला आहे पण दरवर्षी येतो आणि मला असं माझी गट फिलिंग आहे की ह्या वर्षी पण पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे रेकॉर्डिंग नाही करायला आम्हाला भेटणार आहे. तर ते सुद्धा दरवर्षी. आणि दृष्टी बघा किती पुढे पुढे चालते. तिला कोणाच पडलेली नाही, एकटीच फक्त पुढे पुढे चालते. आणि ती आहे ओवी. गणपती गणपती मोरया, गणपती गणपती मोरया, मोरया. बोल. सगळे
नदीच्या पुलावर सगळे आपला आपला गणपती आणतायत. त्यानंतर त्याची आरती होणार आणि त्यानंतर सगळ्या गणपतीचं विसर्जन होणार. So guys, इकडे प्रसाद बनवतायत. जे रिमेनिंग आहे सगळे फ्रुट्स आहेत, बाकीचे प्रसाद आहेत बाकीचा, ते सगळं मिक्स करून प्रसाद बनवतात. बाकीच्या गणपतीला फुल हे थांबा इतना स्टाक थांब सेम माहिती आहे का आमच्या ह्याच्यामध्ये मोटरोलामध्ये सेम मोटरोलामध्ये येतो ना. तर सगळे आपल्या आपल्या गणपतीचे प्रसाद ठेवतात. अरे सगळ्या गणपती गाईस खूप जास्त वाईट वाटतंय आपल्या गणपतीला निरोप देताना आणि सर्वजण आपल्या आपल्या गणपतीला नदीच्या इथे आणतायत खाली आपल्या गणपतीचं विसर्जन करायला. अशाच रीतीने गणपतीचा सोहळा पार पडलेला आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा. हे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ती रेड बटनला क्लिक करून ग्रे करून टाका आणि बाजूची घंटी सुद्धा वाजवा. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओ किंवा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.